मंडळींनो, स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या YouTube चॅनलवर। तर मी आज बनवत आहे चिकन तंदूर रोस्ट। तर ती रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची ती आता आपण बघूया। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर हे साहित्य आहे, हे चिकन घेतले मी आणि व्यवस्थित धुवून घेतले आणि ह्याचे असे पीस करून घेतले असे। आणि त्याच्यासाठी हे साहित्य लागणार आपल्याला, मीठ घेतलेलं आहे, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला पावडर, मिरची पावडर, हळद, जिरा पावडर, धना पावडर, काळी मिरी पावडर, चाट मसाला, कसुरी मेथी आणि तळण्यासाठी तेल आणि दही आणि लिंबू लागणार आहे। तर आता आपल्याला चिकन आहे ना आपलं मॅरिनेट करून घ्यायचंय। त्याच्यासाठी मी मसाला तयार करते। हा सगळा तेल घालून घेते, मिरची पावडर, हळद, जिरा पावडर, धना पावडर, काळी मिरी पावडर, थोडी गरम मसाला पावडर, चाट मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ थोडं आणि हे दही, कसुरी मेथी थोडी घालते आणि लिंबाचा रस। हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय छान असं। मसाला सगळं एकजीव करायचंय। अशा प्रकारे बघा हा आपला छान मसाला तयार आहे मॅरिनेट करण्यासाठी चिकन। आता ह्याच्यात मी चिकनचे पीस घालून घेते। हे सगळं मिक्स करून घेते या मसाल्यात। छान असे मिक्स करून घ्यायचे। चिकन मध्ये आतमध्ये असा मसाला मुरला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला हे लावून थोडा वेळ ठेवून द्यायचे। तर हे आपलं सगळं चिकनला लावून झालेलं आहे। ह्याला आपला सगळा मसाला सगळा व्यवस्थित लागला पाहिजे, त्याच्यामुळे हे मी आता लावलंय ते थोडा वेळ ठेवून देते ढाकून। तर बघा आता आपलं छान असं मॅरिनेट झालेलं आहे चिकन असं। आता मी आहे ना ते फ्राय करून घेते, थोडं आपल्याला फ्राय करून घ्यायचंय। आता गॅसवर मी हा पॅन ठेवलाय, त्याच्यात तेल घालून घेतलंय। तेल आता आपलं तापलंय, त्याच्यात मी पीस घालून घेते।
आता ह्याला आपल्याला लो टू मीडियम, म्हणजे एकदम बारीक पण नाही एकदम फास्ट पण नाही, त्याच्यावर आपल्याला शिजवायचंय थोडं. तर आता मी हे जरा ढाकून ठेवते. आता थोडा वेळ आपल्याला ह्याला असं ढाकून ठेवायचं. थोडा वेळ परत मी ठेवते. आता आपण बघूया चिकन खोलून. मला छान असं फ्राय झालेलं आहे. आता ना हे आपलं थोडं म्हणजे शिजलंय. आता ह्याला मला ना रोस्ट करायचंय. तर आता मी हे चिकनचे पीस आहेत ना, तर हे एका साईडला मी ही जाळी ठेवली रोस्ट करण्यासाठी. आता त्याच्यावर घालून घेते चिकन पीस. सगळे पीस असे मी या जाळीवर ठेवून घेते भाजण्यासाठी. हे मी भाजण्यासाठी हे जाळीवर असे लावून घेतलेत पीस. छान आपल्याला याच्यात थोडे भाजून घ्यायचे तंदुरी सारखे. पीस बघा छान असे भाजले गेले. तर आपले आता पीस बघा कसे मस्त फ्राय म्हणजे भाजून झालेले आहेत छान असे. आणि ह्याच्यात मी असं कलर वगैरे काहीच टाकलेला नाहीये. तर बघा अशा प्रकारे आपले चिकनचे पीस असे भाजून झाले आहेत रोस्ट करून छान असे. आपलं आता चिकन तंदूर रोस्ट तयार आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं आहे आणि खूपच टेस्टी आहे ही रेसिपी. ह्याचा मसाला आणि चिकन जे ज्युसी लागते त्याची चव त्या मसाल्याची पूर्ण अशी उतरली आहे चिकन मध्ये. आणि ही खूपच सोपी रेसिपी आहे. म्हणजे घरच्या घरी आपण अशा प्रकारे चिकन तंदुरी खायची असेल तर आपण अशी करू शकतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.